चला तर आज पुन्हा क्रिएटिव्हिटीला एक सुंदर रूप देऊया. मी विद्या. आपल्या मॅट रांगोळी सिरीज मधील पुढच्या प्रवासात तुमचे स्वागत आहे. हे बेससाठी वापरलेले रेक्झिन कुठे मिळेल हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सिरीज फक्त डिझाईन दाखवण्यासाठी नाही तर तुम्हालाही काहीतरी नवीन करायला प्रेरणा देण्यासाठी आहे. तुम्हाला इथे मी हे जे डिझाईन देत आहे ते डिझाईन तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. तुमच्या जवळील झेरॉक्सच्या दुकानात जाऊन त्यांना हव्या त्या साईज मध्ये तुम्ही हा प्रिंट करायला सांगू शकता. करून झाल्यावर खाली कार्बन पेपर ठेवून नेहमीप्रमाणे आपण हा छापून घेत आहोत. तुमचे ड्रॉइंग थोडे चांगले असेल तर तुम्ही हे डायरेक्ट ड्रॉ करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून याचे प्रिंट काढून आणू शकता. ही लोकर फर सारखी दिसते म्हणून हिला फर वूल म्हणतात. ही फर मी ऑफलाईनच घेत असते त्यामुळे याची लिंक माझ्याकडे नाही. हल्ली कुठेही सहज अवेलेबल असते. आता आपण हे डिझाईन संपूर्ण ग्लू गनच्या साह्याने कंप्लीट करणार आहोत. ग्लू स्टिक चांगल्या क्वालिटीच्या वापरा आणि ग्लू गन घेताना सुद्धा खूप स्वस्तातली न घेता एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगल्या क्वालिटीची घ्या. आता या संपूर्ण डिझाईनची बॉर्डर मी ग्रीन कलरने करत आहे. मी मागेही सांगितल्याप्रमाणे कायम बॉर्डर करताना डार्क कलर वापरावा, त्यामुळे डिझाईन उठावदार दिसते आणि सर्वच रंग उठून दिसतात. प्रत्येक नवीन रांगोळीसोबत आपल्याला काहीतरी नवीन शिकायला आणि अनुभवायला मिळतं. लोकरीच्या मऊ धाग्यांपासून हळूहळू आकार घेत जाणारी ही मॅट रांगोळी फक्त सजावट नाही तर हाताने बनवलेल्या कलेचं एक सुंदर रूप आहे. या डिझाईनमध्ये मी रंगांची अशी निवड केली आहे जी साधी असूनही अत्यंत आकर्षक दिसते. घराच्या दारात, पूजा घरात किंवा सणासुदीच्या सजावटीत ही रांगोळी खूप सुंदर उठून दिसते. इथे बॉर्डरसाठी मी सगळ्या लाईन्स डबल करून घेणार आहे त्यामुळे ते जास्ती उठून दिसतील. नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे कारण यामध्ये मी शक्य तेवढा जास्ती डिटेल दाखवायचा प्रयत्न करत आहे. ज्यांना खरोखरच मॅट रांगोळी मनापासून शिकायची इच्छा आहे त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आशा करते की जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघितला आणि या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला क्लास वगैरे करायची काहीही गरज नाही. सध्या या मॅट रांगोळ्यांना खूपच जास्ती मागणी असून हा तुमचा छोटासा बिझनेस होऊ शकतो. या रांगोळी संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेन. ही रांगोळी इतकी फेमस होण्याचे कारणच हे आहे की ही रांगोळी पुन्हा पुन्हा वापरता येते. रंग पसरण्याची चिंता नाही, जास्त साफसफाई नाही, फक्त क्रिएटिव्हिटी आणि आनंद आपण यातून घेऊ शकतो. आजकाल आपल्याला वेळ कमी असला तरीही आपल्या घरात कलेचा आणि परंपरेचा स्पर्श असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणूनच अशा हँडमेड मॅट रांगोळी डिझाईन्स खूप खास वाटतात. ही रांगोळी बनवताना प्रत्येक भागात आपल्याला मनापासून रंग भरावे लागतात कारण हँडमेड आर्टमध्ये फक्त वस्तू तयार होत नाही तर भावना देखील विणल्या जातात. तुम्ही इथपर्यंत आला आहात आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर वेगळं करायचं असेल आणि काहीही आयडिया जर सुचत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून तिथल्या डिझाईन्स बघून तुम्हाला आवडेल ते कॉम्बिनेशन्स तुम्ही या रांगोळीसाठी किंवा कोणत्याही रांगोळीसाठी बदलून वापरू शकता. तुमचे रांगोळीतील फिनिशिंग आणि कलर कॉम्बिनेशन हे सर्वात जास्ती महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टी जर तुम्ही चांगल्या प्रकारे साध्य केल्यात तर तुमची रांगोळी खूपच सुंदर बनते. तुम्ही आता इथे पाहिलं असेल तर पुढच्या बाजूची थोडीशी वूल खराब होती किंवा विस्कटलेली होती त्यामुळे मी ती कट करून घेतली आणि मग ती वापरली. खराब वूल असेल तर ती अजिबात वापरायची नाही. तेवढा पोर्शन कट करून मगच आपण पुढचं काम सुरू करायचं. इथे मी वूलचे लाईट टू डार्क कलर वापरून शेडिंग केलं आहे जसे की येल्लो, डार्क येल्लो, ऑरेंज, डार्क ऑरेंज आणि मग रेड. याच्या पुढेही तुमच्याकडे मरून कलर असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आपली ही रांगोळी आता तयार झालेली आहे आणि याचा फायनल लुक कसा दिसतोय हे मला तुमच्याकडून ऐकायला जास्ती आवडेल. सर्वात शेवटी एक्स्ट्राचे रेक्झिन व्यवस्थित कट करून घ्यावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक
जाता जाता देऊन जावा. पहिल्या पार्टमध्ये आपण जी कमळाची फुलं केली होती ती आपण या रांगोळीच्या मध्ये कशी ॲड करता येतील ते बघत आहोत. रांगोळीच्या साईडनी रांगोळीचा घेर वाढवण्यासाठी आपल्याला हे असे छोटे छोटे डिझाईन्स यूजफुल होऊन जातात. मी विद्या सर्वांचा निरोप घेते. आपण पुन्हा लवकरच भेटू पुढील भागात.